या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। प्रभाग क्रमांक 26 मधील गीतानगर येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित कामे जसे पाण्याचे पाईपलाईन, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन नसल्याने नागरिकांना असंख्य त्रासाला सामोरे जावे लागत होते। याबाबत नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना निवेदन दिले होते। नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी तिथे प्राधान्याने पाण्याची पाईपलाईन टाकली। शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले होते। त्याची दखल घेऊन ड्रेनेज लाईन करून देण्यात आली। नंतर आज कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली। त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही सोलापूर महानगरपालिकेला 100% टॅक्स भरत असूनही आम्हाला सुविधा उपलब्ध होत नव्हत्या। त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु त्याला यश येत नव्हते। शेवटी ही बाब नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शासन दरबारी व सोलापूर महानगरपालिका येथे पाठपुरावा करून प्रथम आम्हाला पिण्यासाठी पाण्याची पाईपलाईन आणि नंतर ड्रेनेज लाईन टाकून दिली व आज कॉन्क्रीट रस्त्याचे काम प्रत्यक्ष चालू केले आहे। त्यामुळे आमच्या समस्या जवळजवळ पूर्ण होत आलेल्या आहेत। उर्वरित राहिलेले लाईटचे आणि समोरील रस्त्याचे काम फक्त नगरसेविका राजश्री चव्हाण याच करू शकतात, असे सदर नगरातील नागरिकांनी सांगितले। अशा कर्तृत्ववान, निस्वार्थी, कार्यतत्पर, जनतेच्या हकेला धावून येणाऱ्या नगरसेविका राजश्री चव्हाण या आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो। भविष्यात येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्ण नगरातील आणि आजूबाजूच्या नगरातील नागरिक सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी सदर नगरातील संग्रामसिंग चव्हाण, दिगंबर पुकाळे, जगन्नाथ काळे, प्रशांत काळे, मीरा मोकाशी, पार्वती गायकवाड, प्रभाग क्षीरसागर, शोभा सोलापुरे, सरस्वती काळे तसेच भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, ठेकेदार प्रसन्न जाधव व कामाठी आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।